नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आता वाजले आहे 6:15 आणि आज आत्ता वेळ मिळालाय मला ब्लॉग शूट करायला, कारण मी दिवसभर इव्हेंटच्या कामासाठी बाहेर होते. आणि जेव्हा मी 4-4:30ला मी घरी आले तर घरातलं कामं सकाळपासून बाहेर असल्यामुळे बाकी होती. आणि एक 4 वाजता मी धुणं लावलं मशीनला आणि त्यानंतर मी पाटीभर भांडे घासली. तर तुम्हाला दाखवते, सकाळपासून भांडे पेंडिंग होते. म्हणजे हे बघा भांडे, हे भांडे पेंडिंग होते. किचन ओट्यावर एवढा भरमसाठ पसारा होता. आता मी पूर्ण किचन क्लीन केला, स्वच्छ धुतला, तुम्ही बघू शकता, एकदम क्लीन केला. आणि हे एवढे मोठे भांडे घासले. आणि भांडे का पेंडिंग होते तर मी सकाळपासून नव्हती घरी आणि सकाळी जेवण करून जसे आम्ही 11-11:30 वाजता गेलो होतो, बँकेचं काम होतं. परत आम्ही कूलर बघण्यासाठी गेलो होतो. तर कूलर यासाठी की आता प्रचंड गरम होत आहे आणि एवढी हीट वाढली आणि कोणी तर म्हणतं की उन्हाळ्याची लाट येणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. आणि काय होतं की आमचा जो मिठू आहे तर त्याच्यासाठी आम्ही फॅन लावत नाही, कारण फॅनमध्ये त्याला फॅनची सवय नाही आणि फॅनवर तो बसतो. त्यामुळे जर तो तिथे बसायला गेला आणि फॅन चालू राहिला तर त्याला इजा होऊ शकते, त्याच्या पंखांना कट बसू शकतो. म्हणूनच आम्ही फॅन बिलकुल लावत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही दरवाजे बंद ठेवतो. त्यामुळे काय होतं की घरामध्ये एकदम असं दमट वातावरण तयार झालेलं आहे. तर खिडक्यांना ठीक आहे आपण उघडे ठेवू शकतो, त्यांना जाळी असते, परंतु तरी सुद्धा घरामध्ये हवा यायला काही सोर्सच नाहीये. तर त्यामुळे मग माझे मिस्टर म्हटले की आपल्याला पण गरम होतं घरात, आपण जास्त वेळ असं बिना फॅनचं राहू शकत नाही. मग आणि आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवत नाही. मग त्याला पर्याय काय, तर मिस्टर म्हटले की आपण कूलर घेऊन येऊया. आणि कूलर पण मला आहे ना, ते इलेक्ट्रिक कूलर असतात ना, ते बिलकुल आवडत नाही, काही उपयोग होत नाही, कारण त्याच्यावर गरम हवा सोडतं ते. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की कूलर आहे ना, जे आणायचं ते वाळा असलेलं आणायचं. वाळा म्हणजे आपण ते गवत लावलेलं असतं बघा, त्याला ते हँडमेड असतं आणि त्याचं मटेरियल पण वेगळंच असतं. तर ते आम्ही बघायला गेलो होतो. आमच्या इकडे ना एक गंजमाळ म्हणून एरिया आहे, तर तिथे खूप छान मिळतात. आम्ही तिकडे शोधायला गेलो होतो, भरपूर अशी दुकानं शोधल्यानंतर आम्हाला मिळालं. कारण आम्हाला वाटलं इझिली मिळून जाईल ना का ते वाळाचं, पण ते तसं नाही. इलेक्ट्रॉनिक सगळीकडे आहे, पण ते वाळाचं आहे ना, म्हणजे आपण जे गवताचं आपण ते लावतो, ते पाणी वगैरे त्या गवतात जातं आणि मग गार हवा येते, ते मला पाहिजे होतं. म्हणून मग मी खूप शोध घेतल्यानंतर एक दुकान आम्हाला मिळालं आणि नेमकी त्याच्याकडे ना आम्हाला जे हवं होतं तेच संपलेलं होतं. म्हणजे साईज वाईज जी साईज मला हवी होती तीच त्याच्याकडे संपलेली होती. मग आता आम्ही त्याला सांगून आलो, आम्ही त्याचं कार्ड घेऊन आलो आणि त्याला सांगितलंय की बाबा आमच्यासाठी तू काढून ठेव. तो म्हटलं एवढ्या 2 दिवसात तो माल येणार आहे, आला की मी तुमच्यासाठी काढून ठेवतो. तर 2 दिवस आम्हाला प्रचंड, मला तरी, कारण किचनमध्ये मला उभं राहावं लागतं आणि एवढं प्रचंड उकडतं. पुढचा दरवाजा तर ओपन आहे तरी पण हवा यायला सोर्सच नाहीये बिल्डिंगमध्ये पुढून. त्यामुळे मग आम्ही एकदम नाही का गरम असं काढतोय, उकडतं अक्षरशः घरामध्ये. आणि आता मी करायला घेतला आहे स्वयंपाक. लवकर स्वयंपाकाला लागते, कारण मैत्रिणीला फोन केला होता, बरेच दिवस झाले माझी मैत्रीण जी आहे ज्योती, तिला भेटलेली नाहीये आणि आज तिची खूप आठवण येत होती मला. त्यामुळे मग, आणि तिने नेमकी मला तिची खूप आठवण होती आणि फ्रेंडशिपवर तिने मला एक छोटासा रील पाठवला. आणि मग मी विचार केला की चला पटकन स्वयंपाक करू, आवरू, दिवसभर दमलेलो, थोडी थकलेली पण आहे. परंतु बघू, तिला घेऊन एक 2 रील बनवू मस्त थोडंसं तयार होऊन. पण नेमकी मी तिला कॉल केला तर ती तिच्या सासूबाई त्यांच्यासोबत बाहेर गेलेली होती. तर त्यामुळे मग तिला म्हटलं बघ जर शक्य झालं तर तू ये, मग आपण दोघं रील बनवू मस्त. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला संध्याकाळी टेरेसवर संध्याकाळी जायला आणि गार हवा खायला, चक्कर मारायला खूप आवडतं. तर म्हटलं चला तुम्ही जर वर चक्कर मारायला गेली तेवढं ती आली तर आम्ही छोटासा रील पण बनवू. आणि जर तिला नाहीच जमलं तर मग बघू काय पुढचं शेड्यूल, काहीच माहित नाही. आणि तुम्हाला मी डबा दाखवते माझ्या मुलीचा डबा याच्यासाठी दाखवते की पहाटे 5:30ला उठून आवरतो आम्ही दोघी मायले की ती तिचं कॉलेजसाठी वगैरे. आणि तुम्ही म्हणत असाल की सकाळपासून भांडी एवढी पडली आहेत, मग तुला मदत का नाही करत कोणी, तर तुम्हाला सांगते सासूबाई आजारी असतात त्यामुळे त्या काहीच करत नाही. आणि मुलगी जी आहे तर ती सकाळी क्लासला जाते, ती आहे 12वीला गेली आता, सकाळी क्लासला जाते, मग त्यानंतर कॉलेजला जाते आणि संध्याकाळी दमून येते. त्यामुळे तिचा माझा एकच टायमिंग झाला, मी आधी आली आणि मग ती नंतर आली. आणि मग आल्यावर मग दमून यायचं, मग परत ती थोड्या वेळ झोपली आहे, कारण प्रचंड ऊन आहे आणि त्याच्यात बाहेर राहायचं कंटिन्यू तर खूप त्रास होतो. तर तुम्हाला डब्याचा विषय सांगत होते मी. तर डब्याचा असं आहे की सकाळी उठून आहे ना, लवकर उठून मुलांसाठी डबा बनवला आणि मुलांनी तो आनंदाने खाल्ला तर आईला पण बरं वाटतं. तर म्हणजे किती लवकर उठावं लागलं तरी चालेल, पण मुलांनी डबा खाल्ला पाहिजे. आणि आवडीचं जर त्यांचं आपण त्याच्यामध्ये जर दिलं तर खरंच मुलं खूप आवडीने खातात. आणि आता बघते मी काय आहे, आता खूप गरम होते मला. आता बघते ती जर ज्योती आली तर रील बनवू आम्ही. तर चला आता स्वयंपाक करून घेते, मग स्वयंपाक झाले की मी तुम्हाला भेटते.
आता वाजलेत संध्याकाळचे 6:45. तुम्ही घड्याळात बघू शकता. आणि आता मी निघाली आहे, मी आणि माझी मुलगी भाजीपाला आणायला. कारण उद्या मी जाणार आहे गावाला. म्हणजे माझी उद्यापासून ॲक्टिव्हिटी तर चालू होतेच आहे, पण मला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचं आहे. तर मी एकटी आहे, तर मी तिकडे जाणार आहे. तर आता चला भाजीपाला घेऊन येते. आणि आज आम्ही खाणारे पाणीपुरी, कारण खूप दिवस झाले आम्ही खाणारे पाणीपुरी. ज्ञान आपण खूप दिवस झाले ना पाणीपुरी खाल्ले नाही. हा, तर मग चला पाणीपुरी खाऊया मस्त. दादा तुला नाही भेटणार. दादा तुला नको ना पाणीपुरी? मम्मी प्रो इन्फ्लुएन्सर आहे माहिती का रे? तुला पाणीपुरी नको ना? नाही, मला गोड खायला घेऊन मस्तपैकी. बरं, गुल्फी घेऊन ये. गुल्फी ठीक आहे, ठीक आहे, ओके. चलो चलो चलो. हाय. भारी आहे ना? मीडियम ठेवू का? ओके. मैत्रिणींनो, पाणीपुरी खाल्ल्यावर जे शेवटी आपल्याला कोरडी चाट मिळते ना, ती तर एकदमच भारी असते. फ्रेंड्स, आता मी आली आहे घरी. आता वाजलेत बघा 7:30 वाजत आले आहे. आणि 6:45 वाजता मी गेली होती. बाजार जवळ असल्यामुळे जास्त वेळ नाही लागला. आणि यम्मी अशी पाणीपुरी खाल्ल्यानंतर येताना बघा माझ्या मुलासाठी गुल्फी घेऊन आलोय आम्ही. आणि खूप मस्त आहे, क्रीमी आहे. चला तर मग आता मी लवकर स्वयंपाक करते, कारण मला माझ्या मिस्टरांचे कपडे इस्त्री करायचे, कारण उद्या त्यांना लागतील. आणि उद्याचं माझं बघावं लागेल, मला जायचंय बाहेरगावी. तर बाहेरगावचा व्हिडिओ येईलच तुम्हाला. तर मी काढून ठेवते. उद्या आहे लग्न, तर लग्नाला जायचंय. आणि कोणती साडी घालायची, लांबचा प्रवास आहे, मग काय करायचं नेमकी, सिंथेटिक साडी घालू की थोडी, लग्न आहे म्हणून थोड्या मला हेच घालायला लागले व्यवस्थित. तर बघते आता कोणती साडी वगैरे घालायची, त्याची तयारी पण करायची आहे. आणि आता लागते स्वयंपाकाला. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमचं प्रेम असंच देत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, तर प्लीज कमेंट करा. बाय बाय.